आपल्यासोबत रवींद्र दंगेकर जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. पिंपरी नमस्कार. चिंचवड मनपामध्ये काय चाललंय? महानगरपालिकेत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. महापालिकेच्या सुरक्षेचा अक्षरशः फज्जा उडतोय. या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा बाथरूममध्ये खच आहे. बघा, याच्यामध्ये आपण नुसतं दारूच्या बाटल्यावर बोलू नका. तिथं भ्रष्टाचार, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड असेल, महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जी सुरक्षा रक्षक जी आहेत ही यंत्रणा खाजगी यंत्रणा आपल्याकडे अलॉट केलेली दोन्ही महानगरपालिकेने. आणि ह्याच्यामध्ये माझा आवाज येतोय? अगदी व्यवस्थित. हा, याच्यामध्ये ज्या खाजगी सुरक्षा आहेत ह्या कोणाच्या त्या पहिल्या तपासून घेतल्या पाहिजेत. आणि ह्या कोणाच्या मेहरबानीने तिथं लाखो रुपयाची बिलं काढतात, करोडो रुपयाची, ह्याची माहिती घेतली पाहिजे. ह्याच्यामध्ये अनागोंदी कारभार हा सगळा भ्रष्टाचारापासून चालू होतो, सुरक्षा अधिकाऱ्यांपासून चालू होतो, तिथल्या अधिकारी आहेत त्यांच्यापासून चालू होतो. आणि ही जी यंत्रणा आपण जी सुरक्षा खाजगी घेतो ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे खरं तर हे नुसतंच दारूच्या बाटल्याचं प्रकरण आहे, ह्याचं मूळ शोधलं पाहिजे. आणि ह्याच्या मुळामध्ये गेल्यानंतर याचे सगळे कंगुरे, जे भ्रष्टाचाराचे कंगुरे आहेत ते सगळे आपल्याला उलगडून येतील. आणि जी सुरक्षा रक्षक आहे ही कोणाचे आहेत हे पहिले शोधल्या पाहिजेत. आणि हे खाजगी आहेत आणि खाजगी सुरक्षा रक्षक तिकडे काम करत नाहीत, ते कुठल्यातरी एका पक्षाचे अगदी कार्यकर्ते. रवींद्रजी, तुम्ही सत्तेत आहात, या सगळ्या प्रकरणावर आवाज उठवाल अशी अपेक्षा करूया. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.